हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? आजच्या भागात तुम्हाला भरपूर ड्रामा आणि एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला संशय. चला तर मग वेळ न घालवता बघूया आजचा हा जबरदस्त भाग. ईश्वरी तिथेच जमिनीवर बसून रडत राहिली. तिला वाटलं होतं की ती हिरोईन बनेल, पण तिने सगळं मातेरं केलं होतं. पण तिच्या मनामध्ये एक शंका आली. आर्यनने सोनियाला फाईल का चोरायला दिली? जर तो नवाबाला पकडू शकत होता तर त्याने तिला का नाही सांगितलं? त्या रात्री ईश्वरीला झोपच लागली नाही. तिला जाणवलं की आर्यन देखील तिच्यापासून काहीतरी लपवतोय. तिने ठरवलं की ती आता कोणावरही विश्वास ठेवणार नाही, अगदी आर्यनवरही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीला एक कुरिअर मिळालं. त्यामध्ये एक छोटासा बॉक्स होता. तिने तो बॉक्स उघडला. आतमध्ये एक मानवी बोट होतं, ज्यावर आर.के. कुलकर्णींच्या कुटुंबाची अंगठी होती आणि एक चिठ्ठी सुद्धा होती. दुसरा नंबर तुझा आहे ईश्वरी. ईश्वरीच्या हातातून तो बॉक्स खाली पडला. सस्पेन्स आता एका अशा वळणावर आला होता जिथे घराचा प्रत्येक कोपरा शत्रूने व्यापला होता. आर्यन तिचा रक्षक होता की भक्षक? नवाबाचा खरा चेहरा काय होता? आणि ते बोट कोणाचं होतं? कथेच्या पुढच्या भागात ईश्वरीला स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि आर्यनच्या सत्यासाठी एका अशा युद्धाला सामोरं जावं लागणार आहे, ज्याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. ईश्वरीच्या हातातील तो बॉक्स जमिनीवर पडला आणि त्यातील एक रक्ताळलेलं बोट जणू तिच्या काळजाचा ठोका चुकून गेलं. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. ती अंगठी, ती आर.के. कुलकर्णींच्या घराण्याची अधिकृत मुद्रा असलेली अंगठी होती. ईश्वरीला आठवलं, आर्यनच्या वडिलांचे अत्यंत विश्वासू जुने मॅनेजर देशपांडे काका ही अंगठी नेहमी घालायचे. याचा अर्थ नवाबाने आता जुन्या निष्ठावंतांना संपवायला सुरुवात केली होती. ईश्वरीला रडू येत होतं, पण तिच्या मनात आता भीतीपेक्षा जास्त राग धुमसत होता. आर्यनच्या त्या थप्पडचा बनवा तिच्या मनात अजूनही शमला नव्हता. तिला आर्यनचा संशय येत होता. तो इतका कठोर कसा वागू शकतो? आणि जर तो नवाबाला पकडण्यासाठी सापळा रचत होता तर त्याने देशपांडे काकांसारख्या माणसाचा जीव धोक्यात का घातला? ती तडक आर्यनच्या केबिनमध्ये गेली. आर्यन तिथे शांतपणे बसून काहीतरी फाईल्स बघत होता. जणू काही झालंच नाहीये. ईश्वरीने तो बॉक्स त्याच्या टेबलावर आदळला. हे बघितलंस का? तुझ्या त्या सापळ्याचा हा परिणाम आहे. देशपांडे काकांचा बळी गेलाय आर्यन. अजून किती लोकांचे बळी घेणार आहेस तू? ईश्वरी ओरडली. आर्यनने संतपणे मान वर केली. त्याच्या डोळ्यांमध्ये कोणतीही भावना नव्हती. ईश्वरी, युद्धामध्ये बलिदान द्यावंच लागतं. देशपांडे काकांना माहिती होतं की ते काय करतायत. युद्ध? हे तुझं वैयक्तिक युद्ध आहे आर्यन. यामध्ये निष्पाप लोकांना का ओढतोयस? आणि तू माझ्यावर हात कसा उचलला? ईश्वरीचा आवाज कापत होता. आर्यन खुर्चीवरून उठला आणि थेट तिच्या जवळ आला. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. तुला वाचवण्यासाठी मी काहीही करेन ईश्वरी. अगदी तुला मारून तुला घराबाहेर काढायची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही. तुला कल्पना नाहीये की नवाबा किती क्रूर आहे. त्याने सोनियाला मारून टाकले. तिची बॉडी आज सकाळीच खाडीत सापडली. ईश्वरीला धक्का बसला. सोनिया आजी फक्त पैशांच्या मोहापायी हे सगळं करत होती. तिचा अंत इतका भयानक होईल असं तिला वाटलं नव्हतं. तिला आता स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, पण तिला त्या नवाबाचा अंत बघायचा होता. मला या युद्धात सामील व्हायचं आर्यन. मला आता बाहुली बनून राहायचं नाहीये, ईश्वरी ठामपणे म्हणाली. आर्यनने तिच्याकडे बराच वेळ पाहिलं. अखेर तो म्हणाला, ठीक आहे, जर तुला अग्नीतून चालायचेच असेल तर तयार राहा. आज रात्री नवाबाचा एक माणूस आपल्याला एका जुन्या डान्स बारमध्ये भेटायला येणार आहे. तो आपल्याला नवाबाचा पत्ता देऊ शकतो, पण तिथे तुला एक वेगळी ओळख घेऊन जावं लागेल. रात्रीचे 11 वाजले होते. मुंबईच्या एका कुबट आणि अंधाऱ्या गल्लीमध्ये असलेला तो डान्स बार रेश्मा पॅलेस. ईश्वरीने एक भडक रंगाची साडी नेसून खूप मेकअप केला होता. तिने एका डान्सरची ओळख घेतली होती. आर्यन तिथे एका श्रीमंत बिझनेसमॅनच्या वेशामध्ये गेला होता. बारमध्ये संगीताचा आवाज कानठळा बसवणारा होता. सिगारेटचा धूर आणि दारूचा वास वातावरणामध्ये पसरला होता. ईश्वरी एका कोपऱ्यात उभी राहून आर्यनकडे बघत होती. आर्यन एका टेबलवर बसला होता जिथे एक माणूस, त्याच्या चेहऱ्यावर मोठा डाग होता. तो येऊन बसला. पैसे आणलेत? त्या माणसाने विचारलं. आधी माहिती, मग पैसे, आर्यन थंडपणे म्हणाला. नवाबा दुबईमध्ये नाहीये, तो मुंबईतच आहे. तुमच्याच एका मालमत्तेत लपलाय तो, जुन्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर. पण सावध राहा, तिथे त्याने खूप माणसं ठेवली आहेत. त्या माणसाने माहिती दिली. ईश्वरी हे सगळं लांबून ऐकत होती. अचानक तिची नजर बारच्या दाराकडे गेली. तिथे तिला तोच समीर डिटेक्टिव्ह दिसला. पण समीर आज कोणा दुसऱ्यासोबत होता. तो ज्या माणसाशी उरत होता त्याचा चेहरा पाहून ईश्वरीचे पाय लटपटले. तो माणूस दुसरा कोणी नसून तिचा भाऊ रुद्र होता. रुद्र जिवंत होता. फॅक्टरीच्या धमाक्यात तो मेला नव्हता. ईश्वरीला आता सगळं गणित समजू लागलं. समीर हा नवाबाचाच माणूस होता.
आणि तो ईश्वरीला चुकीची माहिती देऊन अडकवत होता. तिने आर्यनला इशारा करण्याचा प्रयत्न केला, पण आर्यन त्या खबऱ्याशी बोलण्यामध्ये मग्न होता. इतक्यात बारमध्ये गोळीबार सुरू झाला. पोलिसांनी धाड टाकली होती की ते नवाबाचे लोक होते हे कळायला मार्ग नव्हता. सगळीकडे धावपळ सुरू झाली. ईश्वरी आर्यनच्या दिशेने धावली. आर्यन, समीर आणि रुद्र एकत्र आहेत, हा सापळा आहे, ती ओरडली. आर्यनने तिला पकडला आणि तो मागच्या दाराने बाहेर पडला. बाहेर पाऊस जोरात सुरू होता. ते त्यांच्या गाडीकडे पोहोचले, पण गाडीचे टायर पंक्चर केले गेले होते. मागून समीर आणि रुद्र त्यांच्या माणसांसह आले. काय वाटलं आर्यन, तू आम्हाला पकडणार? रुद्र हसत म्हणाला. ईश्वरी, तू खरंच खूप भोळी आहेस. तुला वाटलं समीर तुला मदत करतोय? तो तर तुला माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन होतं. समीरने बंदूक आर्यनवर रोखली. आर्यन कुलकर्णी, तुझा खेळ संपलाय. आता आम्हाला ती किल्ली दे, जी आर.के. कुलकर्णींनी तुझ्याकडे ठेवली आहे. आर्यनने एक विचित्र हास्य केलं. तुम्हाला वाटतं किल्ली माझ्याकडे आहे? ती किल्ली कधीच माझ्याकडे नव्हती. ती किल्ली ईश्वरीच्या स्वतःच्या गळ्यात आहे. ईश्वरीने आश्चर्याने आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघितलं. त्या मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये एक छोटासा हिरा होता. आर्यनने तो हिरा दाबला आणि त्यातून एक छोटासा मायक्रोचिप बाहेर आला. हीच ती किल्ली आहे. यामध्ये आर.के. कुलकर्णींच्या सर्व गुप्त बँक खात्यांचे आणि बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे आहेत, जे नवाबा शोधत होता. रुद्रने ईश्वरीवर झडप घातली. आर्यन आणि रुद्रमध्ये पुन्हा तुंबळ हाणामारी सुरू झाली. ईश्वरीने समीरच्या हातावर आपल्या पर्सने प्रहार केला आणि ती पळू लागली. समीरने तिच्यावर गोळी झाडली, जी तिच्या हाताला स्पर्श करून गेली. ईश्वरी वेदनेने ओरडली. आर्यनने हे पाहिलं आणि त्याचा संयम सुटला. त्याने रुद्रला उचलून एका खांबावर आदळलं. रुद्र बेशुद्ध झाला. आर्यनने समीरची बंदूक हिसकावून घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं. पोलीस येतच असतील समीर, तू आता संपलास. पण अचानक एक हेलिकॉप्टरचा आवाज आला. वरून एक शिडी खाली आली आणि एक आवाज घुमला. माझा मायक्रोचिप मला परत करा. तो नवाबाचा आवाज होता. समीरने ती मायक्रोचिप आर्यनच्या हातातून हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण ती चिप चिखलात पडली. नवाबाच्या माणसांनी वरून गोळीबार सुरू केला. आर्यनने ईश्वरीला स्वतःच्या खाली दाबलं आणि तिला वाचवलं, पण त्या गडबडीत तो खबऱ्या ज्याने पत्ता दिला होता तो पळून गेला. सकाळी जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तिथे फक्त रक्ताचे डाग उरले होते. रुद्र आणि समीर गायब होते. आर्यन आणि ईश्वरी एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते, पण आर्यन खूप जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये ईश्वरी त्याच्या जखमेवर पट्टी बांधत होती. आर्यन, तू हे सगळं का सोचतोयस? आपण ही संपत्ती देऊन टाकूया आणि सुखाने जगूया ना, ती रडत म्हणाली. आर्यनने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. नाही ईश्वरी, ही फक्त संपत्ती नाहीये, हा आर.के. कुलकर्णींचा सन्मान आहे. आणि आता मला समजले की नवाबा कोण आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून आर.के. कुलकर्णींचा छोटा भाऊ विक्रम आहे, जो मेलाचं नाटक करून दुबईमध्ये नवाबा बनून बसला होता. म्हणजे तो तुझा काका आणि माझा दत्तक काका आहे. सस्पेन्स आता घराच्या रक्तापर्यंत पोहोचला होता. सख्खा काकाच आपल्या भावाचा आणि मुलाचा शत्रू बनला होता. जिथे रक्ताचे नातेवाईकच एकमेकांचे शिकारी झाले आहेत. ईश्वरी, आता आपल्याला लोणावळ्याला जावं लागेल. तिथेच नवाबाचा अंत होईल आणि किंवा आपला, आर्यन ठामपणे म्हणाला. त्यांच्यातील रोमांस आता एका नवीन उंचीवर पोहोचला होता. मृत्यूच्या छायेत असतानाही आर्यनने ईश्वरीच्या ओठांवर एक दीर्घ किस केला. जर मी परत आलो नाही तर ही चिप पोलिसांना दे, त्याने तिला सांगितलं. पण ईश्वरीने त्याचे ओठ हाताने रोखले. आपण सोबत जाऊ आणि सोबतच परत येऊ. लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर काय घडणार होतं? नवाबाचा खरा चेहरा समोर येणार होता का? आणि ईश्वरी आपल्या बापाच्या म्हणजे विक्रांतच्या मृत्यूचा बदला घेणार होती का? सस्पेन्स आता टोकाला पोहोचला होता. विषय खरोखरच गंभीर होत चाललाय. लोणावळ्याच्या त्या धुक्यात हरवलेल्या डोंगराच्या कुशीमध्ये आर.के. कुलकर्णींचा तो जुना फार्म हाऊस एखाद्या भुताटकीच्या वाड्यासारखा उभा होता. पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि विजांचा कडकडाट त्या वास्तूचे अस्तित्व अधिकच भयान वाटत होतं. आर्यनने गाडी लांबच एका झाडाखाली उभी केली. त्याचा खांदा अजूनही जखमी होता, पण त्याच्या डोळ्यांमधील ती जिद्द कमी झाली नव्हती. ईश्वरीने आपल्या हातामध्ये त्या मायक्रोचिपचं पेंडंट धरलं होतं. तिला ठाऊक होतं की हे सगळं केवळ एक खेळ नाही, तर तिच्या अस्तित्वाची आणि आर्यनच्या कुटुंबाच्या इज्जतीची शेवटची लढाई आहे. ईश्वरी, तू गाडीतच थांब, मी आधी आत जाऊन परिस्थिती बघतो, आर्यनने आपला रिव्हॉल्वर चेक करत सांगितलं. ईश्वरीने त्याचा हात घट्ट पकडला. तिचे डोळे भरून आले होते. नाही आर्यन, तू मला वचन दिलं होतंस की आपण सोबत जाऊ. तू अशा अवस्थेत एकटा जाणार नाहीस. आणि आता माझ्या शरीरात जरी विक्रांतचं रक्त असलं तरी माझ्या मनात आर.के. कुलकर्णींचे संस्कार आहेत. मी पळकुटी नाहीये. आर्यनने तिच्याकडे पाहिला आणि एक छोटा निश्वास टाकला. त्याला माहीत होतं की ईश्वरीला अडवणं आता अशक्य आहे.
दोघेही पावसाच्या अंधारात भिजत त्या फार्म हाऊसच्या मागील दरवाजाने आतमध्ये शिरले. आतमध्ये कमालीची शांतता होती, पण हवेमध्ये रक्ताचा आणि सिगारचा वास दरवळत होता. तो वास नवाबाच्या अस्तित्वाची साक्ष देत होता. हॉलमध्ये पोहोचताच अचानक सर्व दिवे लागले. ईश्वरीचे डोळे दिपले. समोर एका मोठ्या मखमली खुर्चीवर एक माणूस बसला होता. त्याचा चेहरा छायेमध्ये होता. त्याच्या बाजूला रुद्र आणि समीर उभे होते. दोघांच्याही हातामध्ये स्वयंचलित रायफल्स होत्या. या कुलकर्णीच्या लाडक्या वारसांनो, तुमचीच वाट बघत होतो, तो खुर्चीवरचा माणूस हसत म्हणाला. तो आवाज घोगरा आणि करडा होता. तो खुर्चीवरून उठला आणि प्रकाशात आला. तो हुबेहूब आर.के. कुलकर्णींसारखा दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची ती क्रूरता आणि डोळ्यांमधील तो लोभ त्याला आर.के. कुलकर्णीपासून वेगळं करत होता. तो होता विक्रम कुलकर्णी उर्फ नवाबा. काका, तुम्ही जिवंत आहात हे ऐकून धक्का बसला होता, पण तुम्हाला या रूपात बघून किळस येते, आर्यन शांतपणे तिरस्काराने म्हणाला. विक्रम मोठ्याने हसला. किळस? अरे, आर.के.ने मला आयुष्यभर त्याच्या सावलीत ठेवलं. त्याला वाटलं तो मोठा बिझनेसमॅन आहे आणि मी फक्त त्याचा लहान भाऊ. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्या साम्राज्यावर तो राज्य करतोय त्याची खरी ताकद या काळ्या धंद्यात आहे. मी दुबईमध्ये स्वतःचं साम्राज्य उभं केलं आणि आता मला हे आर.के.चं पांढरं साम्राज्यही हवंय. त्याची नजर ईश्वरीकडे गेली. आणि तू, ईश्वरी, तू तर त्या विक्रांतची मुलगी. त्या मूर्खाला मीच वापरलं. त्याला वाटलं तो आर.के.चा मित्र आहे, पण तो फक्त माझ्यासाठी माहिती काढणारा एक मोहरा होता. ईश्वरी, तुझं रक्तच गद्दारीचं आहे. तू या आर्यनशी काय निष्ठा पाळतेस? ईश्वरी पुढे आली. तिचे हात थरथरत नव्हते. फक्त रक्त शरीरात असतं विक्रम काका, पण निष्ठा आणि प्रेम हे कमवावं लागतं. तुम्ही तुमच्या भावाला फसवलंत, पण आर्यनने मला शत्रूची मुलगी असूनही स्वीकारलं. यातच तुमचा पराभव झालाय. रुद्र संतापाने ओरडला. पुरे झाली ही नाटकं. आर्यन, ती चिप माझ्याकडे सोपव, नाहीतर ईश्वरीच्या डोक्यात आता गोळी घालीन. रुद्रने बंदूक ईश्वरीच्या कपाळाला लावली. आर्यनने चिप खिशातून काढली. हे घ्या, पण आधी तिला सोडा. समीर चिप घेण्यासाठी पुढे सरकला. आर्यनने चिप त्याच्याकडे फेकली. समीरने चिप पकडली आणि तपासली. हो साहेब, हीच ती चिप आहे. विक्रमच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. आता यांची गरज संपली आहे. रुद्र, संपवून टाक दोघांना. रुद्रने ट्रिगर दाबणार इतक्यात ईश्वरीने जोरात ओरडून रुद्रच्या पायावर लात मारली. त्याचवेळी आर्यनने विजेच्या वेगाने समीरवर झडप घातली. हॉलमध्ये गोळीबार सुरू झाला. आर्यनने समीरची बंदूक हिसकावून घेतली आणि त्याला गोळी घातली. समीर जागीच कोसळला. रुद्र आणि आर्यनमध्ये पुन्हा एकदा तुंबड हाणामारी सुरू झाली. ईश्वरीने तिथला एक जड पितळी दिवा उचलला आणि विक्रमच्या दिशेने भिरकावला. विक्रम बाजूला झाला, पण त्याचा समतोल बिघडला. ईश्वरीने धावत जाऊन हॉलमधील फायर अलार्म वाजवला. संपूर्ण फार्म हाऊसमध्ये जोरात सायरन वाजू लागला आणि छतावरून पाण्याचे फवारे सुरू झाले. पावसाच्या त्या फवाऱ्यांनी पाण्यामध्ये सगळीकडे धुसर झालं होतं. आर्य आणि रुद्र जमिनीवर लोळत एकमेकांना मारत होते. विक्रमने आपली बंदूक काढली आणि आर्यनवर नेम धरला. आर्यन, बाजूला हो, ईश्वरी ओरडली आणि तिने विक्रमच्या हातावर झडप घातली. विक्रमने तिला ढकलून दिलं आणि गोळी झाडली. गोळी आर्यनच्या पायाला लागली. आर्यन वेदनेने विव्हळला, पण त्याने हार मानली नाही. त्याने रुद्रचा गळा घट्ट आवळला. रुद्रचा श्वास कोंडू लागला होता आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते. रुद्रचा अंत तिथेच झाला. विक्रम आता एकटा पडला होता. तो पळण्याच्या बेतात होता, पण ईश्वरीने मुख्य दरवाजा आधीच लॉक केला होता. विक्रमने ईश्वरीला केसाने पकडलं आणि तिच्या मानेवर चाकू ठेवला. आर्यन, जर ती चिप मला सुखरूप मिळाली नाही आणि तू मला इथून बाहेर जाऊ दिला नाहीस तर तुझ्या बायकोचा गळा मी आत्ताच्या आत्ता चिरून टाकेन. आर्यन रक्ताळलेल्या पायाने उभा राहिला. तिला सोड विक्रम. तुला काय वाटलं मी ती खरी चिप तुला देईन? ती फक्त एक डमी होती. खरी चिप ईश्वरीने आधीच पोलिसांच्या सर्व्हरवर अपलोड केली आहे. आता पुढच्या 5 मिनिटात पोलीस येथे असतील आणि तुझं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त झालेलं असेल. विक्रम चकित झाला. त्याचा आत्मविश्वास ढळला. त्याच संधीचा फायदा घेऊन ईश्वरीने विक्रमच्या हाताला जोरात चावा घेतला. विक्रम ओरडला आणि त्याचा चाकू खाली पडला. आर्यनने उडी मारून विक्रमला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या थोबाडीत एक जोरदार प्रहार केला. हा माझ्या वडिलांसाठी, हा ईश्वरीच्या आईसाठी आणि हा देशपांडे काकांसाठी. आर्यनने विक्रमला इतकं बदडलं की तो बेशुद्ध झाला. बाहेर पोलीस गाड्यांचा सायरनचा आवाज जवळ येऊ लागला. ईश्वरी धावत आर्यनकडे आली आणि तिने त्याला मिठी मारली. दोघेही रक्ताने आणि पाण्याने माखलेले होते, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये जिंकल्याचं समाधान होतं. पोलीस आत आले आणि त्यांनी विक्रमला बेड्या घातल्या. ॲम्ब्युलन्समध्ये आर्यनला नेताना ईश्वरीने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. आर्यन, आता सगळं संपलं ना?
तिने विचारलं. आर्यनने हसून तिच्याकडे पाहिलं. हो ईश्वरी, जुनं सगळं संपलं. आता एक नवीन सुरुवात होईल. आर.के. एंटरप्राइजेस आता खऱ्या अर्थाने तुझं असेल. काही दिवसानंतर आर्यन आणि ईश्वरी पुन्हा त्याच बाल्कनीमध्ये बसले होते. आर्यनचा पाय प्लास्टरमध्ये होता. ईश्वरीने त्याच्यासाठी कॉफी आणली होती. आर्यन, मला अजून एक गोष्ट सतावते. त्या फॅक्टरीमध्ये रुद्राने तुला टार्गेट 2 म्हटलं होतं. जर तू टार्गेट 2 होतास तर टार्गेट 1 कोण होतं? हे तू मला सांगितलं होतंस. पण टार्गेट 3 कोण होतं? आर्यनच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं. त्याने खिशातून एक छोटासा कागद काढला, जो त्याला विक्रमच्या खिशात सापडला होता. त्यावर लिहिलं होतं, टार्गेट 3, द अनबॉर्न चाइल्ड. ईश्वरीने आपल्या पोटावर हात ठेवला. तिचे डोळे विस्फारले. तिला अजूनही माहीत नव्हतं की ती गरोदर आहे, पण विक्रमला ते माहीत होतं. सस्पेन्स अजूनही संपला नव्हता. जरी विक्रम जेलमध्ये होता तरी त्याने लावलेली ही आग अजूनही विझली नव्हती. आता ही आग पुढच्या भागातच आपल्याला कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.